लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। दिनांक 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता तब्बल महिनाभर त्या ठिकाणी बंदोबस्त राहणार आहे। बेळगाव लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर पोलिसांना आता स्ट्रॉंग रूम कडेच अधिक लक्ष द्यावे लागत आहे। यावर्षी मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली, त्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। त्यामुळे पोलिसांना ही निवडणूक समाधानाचीच ठरली आहे। असे असले तरी आता आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूमकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे। सध्या आरपीडी महाविद्यालयात पदव्युत्तर महाविद्यालयाच्या काही परीक्षा सुरू आहेत। त्यामुळे केवळ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात येत आहे। इतरांना मात्र प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। आरपीडी महाविद्यालयात दिनांक 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे। त्या ठिकाणीच आता हे स्ट्रॉंग रूम आहे। त्यामुळे आता पोलिसांचा मोर्चा तिकडे वळला आहे। खुश खबर, उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स यांच्यातर्फे कोकण महिला विकास कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तालुका कणकवली यांचे कोकम आगळ, सरबत, आंबापोळी, फणसपोळी, लोणची आणि इतर कोकण प्रोडक्ट्सच्या खरेदीवर मतदान केलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी विशेष 10% डिस्काउंट। कारण आपले मत हे देशहितासाठी प्रेरक आहे। संपर्क उत्कर्ष कोकण प्रोडक्ट्स, हरिमंदिर शेजारी, अनगोळ, बेळगाव। मोबाईल नंबर 8722338854। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।